हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे अँड आज आपण कॅरी ऑन संदर्भात एक अपडेट देणार आहोत. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे ते अपडेट, बट इनकम्प्लीट क्रेडिट वाल्यांसाठी बरेच काही स्टुडंटचे काही डाऊट्स आहेत. त्या संदर्भात ही मी थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन त्यांचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न राहील माझा. भरपूर स्टुडंट्स विचारत आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. अँड सगळ्यांना माहिती आहे की आपण 8 जुलैपासून कॅरी ऑन संदर्भात वेगवेगळे प्रोटेस्ट म्हणा किंवा कुलगुरूंसोबत चर्चा म्हणा या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 8 जुलैला पहिला प्रोटेस्ट झाला होता, 14 जुलैला मोठं आंदोलन झालं, त्यामध्ये मीडिया कव्हरेज झाला, त्यानंतर युनिव्हर्सिटीच्या कामाला थोडासा वेग आला. सो 25 तारखेपर्यंत आपल्याला सांगितलं होतं की पॉझिटिव्ह निर्णय येईल. त्यानंतर 28 तारीख काल सुद्धा आपण मॅक्सिमम स्टुडंट होते, स्टुडंट प्रतिनिधी होते, त्यासोबत रोनक सर, NSY टीम आणि मी पण होतो त्या ठिकाणी. तर आपण सगळे काल सुद्धा एक चर्चा झाली कुलगुरू सरांसोबत आणि त्यातून एक गोष्ट समजली की त्यांनी 4 तारखेचं एक फायनल आपल्याला मीटिंग बाकी आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात काल महेश कांबळे सरांनी सुद्धा इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती त्या रिलेटेड. आणि त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट तर समजून घेतली आहे विद्यार्थ्यांची की ट्रान्झिशन फेज म्हणजे 2019 ते 2024, तर या कारणामुळे कॅरी ऑन देण्याचा एक तुमचा विचार चालू आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे. एक पॉझिटिव्ह ऑलरेडी ते पहिल्यापासून आहेतच, बट एक पॉझिटिव्ह निर्णय येईल अशी अपेक्षा आहे 4 तारखेला. आणि जर पॉझिटिव्ह निर्णय नाही आला तर 5 तारखेला काय होणार आहे त्याबद्दल तुम्हाला येणाऱ्या वेळेत समजेल जर निर्णय नाही आला तर. बट अशी अपेक्षा आहे की पॉझिटिव्ह निर्णय येईल. आता कॅरी ऑन मध्ये 2 टाईपचे विद्यार्थी आहेत बघा, हे समजून घ्या. पहिला टाईप आहे की ज्यामध्ये ज्यांचं क्रेडिट कंप्लीट नाहीये, क्रेडिट कंप्लीट नाहीये ते असे एक विद्यार्थी आहेत. आणि दुसऱ्या टाईपचा विद्यार्थी आहे ज्यामध्ये ज्यांचा थर्ड इयरला जाण्यासाठी त्यांचा फर्स्ट इयरचा एक सब्जेक्ट 2 सब्जेक्ट बॅक आहेत, त्यामुळे त्यांना थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला जाण्यासाठी त्यांना सेकंड इयरचे एक सब्जेक्ट 2 सब्जेक्ट हे क्लिअर नाही, त्यामुळे त्यांना फोर्थ इयरला ऍडमिशन भेटत नाही. अशा 2 कॅटेगरी आहेत. तर आतापर्यंत जे पण कॅरी ऑन भेटलेलं आहे, मग ते मागच्या वर्षीचं असू द्या किंवा त्याच्या आधीचं असू द्या, तर त्यामध्ये कधीही इनकम्प्लीट क्रेडिटवाल्यांना कॅरी ऑन भेटलेलं नाहीये. आणि हा जो इनकम्प्लीट क्रेडिटवाल्यांचा जो विषय आहे तो सुद्धा कुलगुरू सरांसोबत वेळोवेळी प्रत्येक मीटिंगला मांडण्यात आलेला आहे. आणि जे लेटेस्ट आपल्याला त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन समजलेली आहे ती अशी आहे की UGC जी गाईडलाईन असते म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, जे की सगळ्या युनिव्हर्सिटीला पॉलिसी देत असते की एज्युकेशनचा, हायर एज्युकेशनचा स्टँडर्ड आणि क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी ते वेगवेगळे गाईडलाईन्स बनवत असतात. तर त्या गाईडलाईन्समध्ये कुठेही असं नाहीये की ज्यामुळे की इनकम्प्लीट क्रेडिटवाले जे स्टुडंट आहेत त्यांना कॅरी ऑन देण्यात येईल, असं कुठेही लिगली असं नाहीये. आणि जरी तुम्हाला दिला तर मग काय होऊ शकतं, तर ते पण कुलगुरूंनी सांगितलं की तर विद्यापीठावर सुद्धा कारवाई होणार, ज्यांनी मंजुरी दिली कुलगुरू त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार. आणि जे स्टुडंट पास झाले त्यांना डिग्री सुद्धा भेटणार नाही किंवा डिग्रीला पण त्यांचा प्रॉब्लेम येणार. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं एक क्लिअर आणि लाऊड मेसेज येईल माझा की ज्यांचं क्रेडिट कंप्लीट नाहीये त्यांना कॅरी ऑन भेटणार नाही असं समजा. तुम्ही डायरेक्टली तुम्ही जे काही तुमचे प्लॅन असतील त्या संदर्भात तुम्ही पुढे जा, अभ्यास करा, आणखी सब्जेक्ट क्लिअर करा. सो हाच एक लास्ट ऑप्शन आहे. आता थोडंसं मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही जे मागणी करताय किंवा इनकम्प्लीट क्रेडिटवाल्याची त्याबद्दल थोडंसं आपण माहिती घेऊया. मी माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे सांगतो. 2010ला मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस फ्रँकली सांगतो की कुणालाही कॅरी ऑन काय असतं या संदर्भात काहीही माहिती नव्हती. त्यावेळेस काय सिस्टम असायची, त्यावेळेस 2010 ते 2015 पर्यंत, ठीक आहे, 10 सब्जेक्ट पैकी तुम्ही जर 7 सब्जेक्ट जर पास असताल तरच तुम्हाला नेक्स्ट इयरला ऍडमिशन भेटत होते. म्हणजे फर्स्ट इयरचे जर 7 सब्जेक्ट क्लिअर असतील 10 पैकी तर तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकता. सेकंड इयरचे जर 10 सब्जेक्ट क्लिअर असतील, 7 सब्जेक्ट क्लिअर असतील तर तुम्ही थर्ड इयरला जाऊ शकता. आणि हा जो रूल आहे फर्स्ट इयर क्लिअर पाहिजे तेव्हाच थर्ड इयरला ऍडमिशन भेटेल, राईट. तो तेव्हा पण रूल होता. हे होतं 2015 पर्यंतचे पॅटर्न. तसं 2015ला सुद्धा सेम पॅटर्न त्यांनी अवलंबला होता की यामध्ये तुम्हाला 7 सब्जेक्ट क्लिअर करावेच लागतील तरच तुम्ही सेकंड इयरला जाताल किंवा थर्ड इयरला, सेकंड इयरचा स्टुडंट थर्ड इयरला जाईल. त्यामध्ये जर तुमचे 6 जरी सब्जेक्ट क्लिअर असतील तरी पण तुम्हाला इयर ड्राऊनच त्यावेळेस भेटणार, असंच होतं त्यावेळेस. नंतर 2019ला 2019 पॅटर्न आहे यामध्ये पॅटर्न आलता हा क्रेडिट सिस्टमचा.
ठीक आहे. आता क्रेडिट सिस्टम काय आहे की तुम्हाला एका सेमिस्टरला 44 क्रेडिट्स असतात. त्यामध्ये मग तुमचे 10 सब्जेक्ट्स आले, त्यासोबत टर्मवर्क आलं आणि बाकी पण जे काही असतील तुमच्या ऍक्टिव्हिटी त्या पण आल्या. तर 44 पैकी आपल्याला किती पाहिजे असतात? 22 क्रेडिट पाहिजे असतात, बरोबर. 44 आउट ऑफ 22. तर 2019 पॅटर्न मध्ये जर आपल्याला 22 क्रेडिट पाहिजे असतील तर टर्मवर्क सगळ्यांना भेटतं, त्याचे सगळ्यांना क्रेडिट भेटतात, राईट. बट आपल्याला फक्त 3 सब्जेक्ट आपल्याला क्लिअर करावे लागतात. किती? 3. 10 पैकी तर 3 सब्जेक्ट. 2015 पर्यंत 10 पैकी आपल्याला 7 सब्जेक्ट क्लिअर करावे लागायचे. त्यावेळेस आपण नेक्स्ट इयरला जाऊ शकत होतो. 2019 मध्ये आपल्याला 10 पैकी 3च सब्जेक्ट क्लिअर करायचे, तरी सुद्धा तुम्ही नेक्स्ट इयरला जाऊ शकता. आणि आता 2024 जो आहे त्यामध्ये असा सीन आहे युनिव्हर्सिटीकडनं, तर तुमचा एक जरी सब्जेक्ट असेल, एक सब्जेक्ट, तरी सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जाऊ शकता, पुढच्या इयरला जाऊ शकता. आता यामध्ये बऱ्याच स्टुडंटचा असा डाऊट आहे की सर फक्त एक क्रेडिट कमी पडतोय, 21च क्रेडिट आहेत, मला फक्त एक क्रेडिट कमी पडतोय. बट एक गोष्ट समजून घ्यायचं की 44 पैकी 21 आहेत, समजताय. तर जी युनिव्हर्सिटीची जी पॉलिसी आहे किंवा युनिव्हर्सिटीचा जो रूल आहे की बाबा 50% हे तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकतात, नाहीतर तुम्ही जाऊ शकत नाहीये. ठीक आहे. तर हे गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की युनिव्हर्सिटीने 7 सब्जेक्ट पास पासनं एक सब्जेक्ट 3 सब्जेक्ट आणले, याच्यापेक्षा खाली नाही जाऊ शकत युनिव्हर्सिटी नेक्स्ट इयरला जाण्यासाठी. मग आता एकच ऑप्शन राहिला की तुम्ही पासच होऊ नका, तरी पण तुम्ही सेकंड इयरला जा. बट पुणे विद्यापीठ हे असं कधी होणार नाही, राईट. हे सगळ्यात लोवेस्ट आहे, यापेक्षा कमी तर काय होणार नाही. तर एक गोष्ट समजून घ्या तुम्ही प्रॉपरली की इनकम्प्लीट क्रेडिटवाल्यांना कॅरी ऑन भेटणार नाहीये. जर भेटलं तर क्रेडिटवाल्यांना भेटणार आणि त्याचे भेटण्याचे चान्सेस आहे. बट ज्यांचा क्रायटेरिया नाहीये, म्हणजे 22 क्रेडिट नाहीये, त्यांना कोणत्याही पॉइंटवर नेक्स्ट इयरला जाण्यासाठी चान्स भेटणार नाही. तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. बाकी हीच महत्वाची गोष्ट होती जी मला क्लिअर करायची होती. युनिव्हर्सिटीने 7 पासनं 1 पर्यंत आणलेलं आहे आणि यामध्ये पण जर तुम्ही हे म्हणत असताल तर मग 9 सब्जेक्ट, 8 सब्जेक्ट, 7 सब्जेक्ट घेऊन सेकंड इयरला जाऊन तरी काय होणार आहे? तुम्ही ऍट ए टाइम एका वर्षामध्ये 17 सब्जेक्ट देणार, ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, राईट. तर बेस्ट गोष्ट ही आहे, जर तुमचे 7 बॅकलॉग आहेत, 8 बॅकलॉग आहेत, तुम्ही त्याचं प्रॉपर प्रिपरेशन करा. नेक्स्ट इयरला जाताना फ्रेश जा, सगळे सब्जेक्ट क्लिअर करून. हा सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. 1 वर्षाचा किंवा 10 महिन्याचा टाइम आहे, यावर स्वतःवर काम करा, सब्जेक्ट क्लिअर करा, त्यासोबत आणखीन काही गोष्टी शिकता येतील का यावर फोकस करा. अँड बाकी नेक्स्ट इयरला ॲज अ फ्रेश, ॲज अ एनर्जेटिक रिचार्ज करा स्वतःला आणि चांगल्या प्रकारे सब्जेक्ट क्लिअर करा. सो थँक्यू. बाकी नेक्स्ट अपडेटसाठी नेक्स्ट व्हिडिओ येईलच, तेव्हा मी बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेन. थँक्यू.